मॉर्निंग गाईज, जय जवान जय किसान. सकाळचे वाजले आहेत 8:20 झाले आणि बघा सूर्य मस्त आले ना. हे बघा कसा घरात सूर्य होतो एवढं. 10 मिनटं पुढे हे घड्याळ. आणि फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे झाले. बघा दाखव सूर्य बघा कशी मस्त. फुलं मस्त आलेत, पण त्याला कुंडी आज घेऊया आपण. हा है ना दिनेश? कमबॅक करतोय का गोलंदाज लागोपाठ या ठिकाणी 2 षटकार आणले गेले तर पद्धतीचा चेंडू उचलून मारतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 200चा मानकरी होईल काय? त्या ठिकाणी चुकतोय झेल सीमारेषेच्या बाहेर. आणि या स्पर्धेतील या ठिकाणी 50 धावांची खेळी करणारा अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी दत्तात्रय लोणे. सुंदर फलंदाजी, 6 षटकार 4 चौकार. काय फलंदाजी करतोय, वैयक्तिक 55 या धावसंख्येवरती खेळतोय. हा दिनेशचा मित्र आहे लोंढे. लोणे लोणे हा लोणे, दत्तात्रय लोणे. कसा खेळतो दिनेश तो? 500 रुपयाचं. आणि तो यशला पण शिकवतो ना. षटकार आणला गेला तर पण गोलंदाज हरीश काय करतोय? फ्लोअर फुलतो चेंडू, या ठिकाणी फटका मिस होतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा चौकार. मकर संक्रांतीचा बायकोला गिफ्ट त्याच्या. म्हणजे 84 धावा. 16 बॉल 59 रन काढले त्याने. कुठे येतो जॉबला दिनेश? लोणीच्या या खेळीसाठी अंकुश मोलकर सन्मानी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक घेतलंय. दिनेश किती मन लावून बघतोय बघा. त्याचा मित्र आहे ना. लोणी 16 चेंडूंचा सामना केला, 6 षटकार 5 चौकार या ठिकाणी त्याने मारले. सुंदर खेळी. मॅन ऑफ द मॅच ना झाली, लागूच मॅच. 84 होणार थोडी 4 ओव्हरला. किती मारले त्याने? किती 6 मारले दिनेश? त्यांनी 6 6 मारलेत. या ठिकाणी सर्व कर्णधारांना एक सूचना येते. वैयक्तिक पारितोषिक सेमीफायनलला जे 4 संघ येतील त्यामध्ये निवडले जातील. मालिकांसाठी प्रत्येक रनसाठी 1 पॉइंट व प्रत्येक विकेटसाठी 7 पॉइंट दिले जातील. पूजा केली त्याच्यासाठी दिनेशने पटापट मॅच बघण्यासाठी. आपली झाडं ॲक्च्युली त्याचा तो खास फ्रेंड आहे दिनेशचा. एकत्र खेळायचे ते, पण आत्ता नाही खेळत आहे दिनेश. आम्ही पनवेलला आल्यापासून. पण तो मस्त खेळतो आणि तो यशला पण शिकवतो. एवढा चांगला खेळतो. त्याला 100 रुपयाचं पारितोषिक कोणी दिलं? म्हणजे बक्षीस दिलं, तिथे बघतात त्यांनी दिलंय ना. चला क्षेत्ररक्षण लावून घे प्लीज. कॉल केला पाहिजे. कॉल कर त्याला. मोबाईल नसेल ना त्याच्याकडे आता. नंतर कर. कधी संपेल मॅच? संध्याकाळी है ना. संध्याकाळी होईल ना दिनेश. आज सोसायटीची मीटिंग आहे, बघूया काय होतं मीटिंगमध्ये. टोटो कुठे गेला दिनेश? काय दुपारचा व्ह्यू कसा आहे? सर्वांना हॅपी संक्रांत. चला बघूया मीटिंगमध्ये काय होतं. मी नंतर भेटूया आपण. बाय. दिसत नाही ना बरोबर. ठीक आहे. अक्षय ना. हा 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 यश बरोबर जातो. हा यश बरोबर असतो. सगळे आपले कोकणातलेच आहेत ना. आता कोण खेळतो? अपोजिट टीम. त्याला सांगायचं पार्टी दे आता. आज दिनेशने जुना पिक्चर लावलाय आणि गाणं एकदम भारी आहे. दिनेश आवाज कर ना. केलं नाही. आणि आज संडे बघा आमचा किती मस्त चाललं आहे ना दिनेश. दिनेशला जुनी गाणी आवडतात. पिक्चर पण. पिक्चरचं नाव काय दिनेश? पारसमणी.
पारसमणी. ए काय झालं, आवाज गेला. हेलन खूप सुंदर दिसते. काय म्हणाली ती, दुनिया हो तो छोड़ भी दूँ लेकिन. ते आम्ही जाऊ कुंडी आणायची झाड. अजी से प्यार कहेंगे, अजी से प्यार कहेंगे, अजी से प्यार कहेंगे. हे गाणी आहेत ना, मस्त वाटत. मला वाटलं नव्हतं हे असं असेल गाणं, मला फक्त गाणंच माहिती होतं. ही कोण आहे, कोण आहे आणि हा कोण आहे काय. हो ये दिल लगी क्या लोग क्या कहेंगे, छोड़ो छोड़ो ये दिल लगी, अजी से प्यार करेंगे, अजी से प्यार करेंगे, अजी से प्यार करेंगे, अजी से प्यार करेंगे. 7:15 झाले आणि किती 5:15. तेच म्हटलं 7:15 असता एवढे सगळे. आम्ही बाहेर निघालो जसं फिरायला. डोंगर बघ, डोंगर मस्त वाटतो ना दिनेश. समोरचा दिसला का, दिसला का, दिसला. हा सकाळचा व्ह्यू आहे. जेव्हा आम्ही सकाळी जातो ना इथून, अंधार असतो, काही दिसत नाही. बघा असं आहे. हा डोंगर किती जवळ आहे ना, अंधार असं पूर्ण. कसं आहे, असं आहे ना. जास्वंदीला कळ्या बघ किती आल्या आहेत. आपट्याचं झाड परत आलं, एवढं कापलेलं ना पूर्ण. आपट्याची पानं. आता आपण कुंडी लावून इथून माती घेऊ. आता ते झाड आहे ना फुलाचं, ते लावायचं. ते इथून माती घेऊन जाणार मी. हा बघा डोंगर, कसा सीन वाटतो, छान आहे ना. या साईडला अशी झाडी आहेत. ही पण जागा आहे गावाल्यांची, पण इथे काय बांधलेलं नाही आणखीन. आणि ह्या साईडला बघा, हे असं आतमध्ये काम चालू आहे बिल्डिंगचं. येतो पण हे बघ, कुठलं हे लावलेलं ग्रिल तर ते ह्याचं लावूया आपण. कुठलं ते ब्रह्मकमळ. हे बघ, हा पण ब्रह्मकमळ तर लावायचंच आहे. हे स्नेक प्लांट आहे. ते हेच आहे ना दिनेश, शोची झाडं गे असे. शोची. हे बाई बाई, हे दिले त्या मावशींना, नाही दिले ते नाही. हे पण स्नेक प्लांट आहे. हा तुळशी, तुळस, कढीपत्ता लावलं. ह्याच्याकडे असेल ब्रह्मकमळ. तिथे कुठे ब्रह्मकमळ लास्ट टाइम नव्हतं, तो बोलला आलं का दाखवेल. पण हे पण छान आहे. मस्त आहे. झाडं भेटली त्याला 15 रुपये 10 रुपये घेतली. आता विचार झाडे तिकडून घेतली ना घरी. सगळे गुलाबाचे यायला पैसे, ते पैसे. हा पण एवढे नाही घेत ना. आता आई लिंबू आपल्या ह्याच्यात बॅगेतच राहिलं ना. नाही रे, हे पण हेच होतं दिनेश त्या दिवशी. हे पण हे आणलं ना मी. मस्त. हे लक्ष्मी कमळ आहे. हे कमळ नाही, कमळच बोलतात ना प्लांट. लावायला त्यावेळेस हे लोकांनी भरपूर आणलेत झाडं. हे बघ, हे जास्त. हे कोणतं आहे हो? हाँ एरुलिम बोनसाई. अच्छा, वो कितने का है ये प्लांट? तो 850 रुपये का. 850 का.
850 बोलताय. कुंड्या इथे पण आहेत, मोठ्या आहेत ना दिनेश पण ह्या कुंड्या सगळ्या मोठ्या आहेत. सोपा जर झाला ना अशी सुरेगेची मोठी, हा त्यात सगळं हे बाई ही ठेवायचं. छान वाटते ना, ही वाली. व्हाईट. कोणती? व्हाईट वाली. हे बाबा इकडे बघ ना, आपण छान, आपण हे घेतलं ना कासवाची आहे बाई, ही मोठी आहे. ही बघायची का, ही वाली? ही चांगली वाटते ना, कलर पण मस्त वाटतं ना दिनेशाचा. काय ना बोलो ना उसका कितना ठीक से. हे ह्या भाभी आहेत विकायला, इथे असतात प्लांट. इधर आहे भाभी, हे सगळं सांभाळतात. हे इथे त्यांचीच नर्सरी आहे. पहले तो आप अकेले थे ना, आपके हस्बैंड और आप थे ना. अभी हाँ, अभी ये लड़के लोग ज़्यादा है क्या आपके पास? बोलो भाभी इसका कितना दे रहे हो आप? ये लो ना 250 का 220 रुपया लगा. कुछ भी कम कर दो भाभी, कम कर दो. इसमें बहुत हो रहा है. हाँ 12 है, छोटा नहीं देखो. हाँ रेनो, मैं अभी वो प्लांट लाई हूँ ना, उसको बोलो ना कितने का. यूट्यूब पे डालेंगे ना और आएगा. भी थैंक यू. नाम बताओ आपका, नाम बताओ. सरानी नाम. अच्छा, और किधर है आपका ये सब प्लांट का? सुकापुर, ये सुकापुर है ना. आकुर्ली, आकुर्ली में, सुकापुर में. थैंक यू.